आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ये अंजली. अंजली ही तुझी रूम ओके आहे ना? म्हणजे दुसऱ्या पण रूम्स आहेत? नाही नाही ठीक आहे. आय मीन चांगली आहे रूम. ओके. ओंकार. हाँ थँक्यू सो मच. तू माझ्यासाठी खूप काय काय केलंयस रे. खरंच थँक्यू. अंजली इतकं फॉर्मल होण्याची गरज नाही. इट्स फाईन. यू कॅन बी कम्फर्टेबल. आणि तुला काही गरज लागली ना जस्ट डू लेट मी नो. ओके. थँक्यू. किती वेळा थँक्स म्हणणार आहेस? ओके सॉरी. आधी थँक्स आता सॉरी. हे बघ तू उगा स्ट्रेस घेऊ नकोस. जस्ट रिलॅक्स. ओके. आज जे काही झालंय ना ते सगळं विसरून जा आणि कसलंच टेन्शन घेऊ नको. अंजली आत्याचं आणि आईचं बोललेलं मनावर घेऊ नकोस. येऊ मी? आराम कर. बाय. थँक्यू सो मच सई. तू ना खरंच खूप चांगली आहेस. तू मला या घरात घेऊन आलीस. आता हळूहळू माझी अर्धवट राहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होतील. तू माझी इतकी हेल्प केलीच आहेस तर आणखी एक हेल्प कर ना. माझ्या देवच्या लाईफ मधून कायमची एक्झिट घे आणि मला जहागीरदारांची सून होऊ दे. बट डोंट वरी सई. तू जर हे नाही करू शकलीस ना तर मी आहे ना. मी तुला स्मूथली बाजूला करू शकते. लवकरात लवकर देवांश सरांना त्यांच्या पायावर उभं कर. त्यांना पूर्णपणे बरं कर. तू माझी आणि सरांची पत्रिका जुळून आणलीस. पत्रिकेत असं लिहिलंय की मी सरांचा जीव वाचवणार आहे. मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करते. फक्त तू माझ्या पाठीशी उभा राहा. मी देवांश सरांना कधीच काहीच होऊ देणार नाही. आई. अरे आलीस बाळा. अगं बाई देवांशला नाश्ता दिलास का ग? हो नाश्ता करायलाच नको म्हणत होते ते. अगं बाई. मग मी त्यांना म्हटलं नाश्ता करा कारण काय झालं गोळ्यांमुळे ना त्यांच्या तोंडाला चव नाही. जबरदस्तीने त्यांना नाश्ता करायलाच लावला. बरं केलंस. अगं नीट खाणं पिणं झालं नाही तर तब्येत कशी बरी होईल त्याची. हो ना. खरं सांगू का सई तू आहेस ना म्हणून मला त्याची अजिबात काळजी वाटत नाही. आई डॉक्टर त्यांच्या परीने ट्रीटमेंट करतात ते त्यांच्यावर पण आपणही काळजी घ्यायला हवी ना. आणि त्यात त्यांचं हे असं असतं की मला हे नको ते नको.
औषधांमुळे चव नाही राहिलेली, मग इथून पुढे काय करेल, मी पौष्टिक पदार्थ बनवेल त्यांच्यासाठी. म्हणजे नवीन नवीन पदार्थ बनवले की त्यांच्या तोंडाला चव पण येईल ना, आणि तेच तेच खाऊन त्यांना कंटाळाही येतो. शेवटी काय, त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी होणं गरजेचं आहे ना. आई, मी आज त्यांच्यासाठी शेवयांची खीर करू? अगं कर ना, विचारतेस काय तू? माझा पूर्ण विश्वास आहे की देवांशी काळजी तुझ्याहून चांगली कुणीच घेऊ शकत नाही या घरात. मला खात्री आहे तू जे काही करशील ना ते चांगलंच करशील त्याच्यासाठी. आणि आता दरवेळी माझी परवानगी घ्यायची गरज नाही. हा आई, मी हे करू का ते करू का असं अजिबात विचारायचं नाही. आता देवांशी बायको आहेस तू, या घरची सून आहेस, सगळं अगदी हक्कानी करायचं. चालेल. बरं, मी हा प्रसाद देऊन येते सरांना. जा. येते. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. प्रसाद. काय आज परत मंदिरात जाऊन आलात का? आणि त्या देवाला ऑर्डर करून आलात की सरांना लवकर बरा करा म्हणून? काय सही टीचर? हो, टीचरची अशी चेष्टा करायची नसते, नाहीतर मग टीचर शिक्षा करते. ओके ओके, कुठली शिक्षा करणार मग मला? शिक्षा? कान पकडून उभे राहा, ही शिक्षा. ओके फाईन, करतो. लगेच काय उभे राहताय? गंमत करत होते मी, आणि तुमचा पाय ना अजून बरा झालेला नाहीये. रिलॅक्स. इतका हायपर का होत आहे? इतकी काळजी नका करू गो माझी. तुमची काळजी मी नाही करणार तर कोण करणार? आणि तुमची काळजी करण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही, कळलं? हे काय काय? सर, तुम्ही जर माझं ऐकलं नाहीत ना तर मी रागवेन तुम्हाला. प्लीज रागवा ना. तुम्हाला जर माहिती आहे ना, तुम्ही अशा अँग्री बर्ड झालेला मला खूप आवडता. प्लीज गो हेड. सर, तुम्हाला ना कसला सिरियसनेसच नाहीये अजिबात. ओके, काम डाऊन. तुम्ही सिरियसली चिडताय का माझ्यावर? ओके फाईन फाईन, टेल मी काय झालंय, काय चुकलंय माझं? काय चुकलंय म्हणजे? तुम्हाला मी सांगितलं होतं ना की नाश्ता झाल्यावर गोळ्या घ्या म्हणून, का विसरलात? सो सॉरी. मेडिसिन्स खाऊन खाऊन बोर झाले हो. तोंडाची चव पण जाते कम्प्लिटली, कडू वाटायला लागतं. काय खाणार आहे सर? पण तुम्ही जर गोळ्या नाही घेतल्या तर बरे कसे होणार? तुम्ही प्लीज, आता मी ना तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही माझ्या आईसारखं वागू नका. ती पण प्रत्येक वेळेस गोळ्या घ्यायला विसरते आणि प्रत्येक वेळेस तिच्या मागे लागावं लागतं की गोळ्या घे म्हणून. सर प्लीज नका ना असं करू. आई पण असंच करते. आणि आता तर मी नाहीये तिच्याकडे. गोळ्या सुद्धा वेळेवर घेत असेल की नाही माहित नाहीये मला. हे नक्कीच घेत असणार त्या, आणि बऱ्या असतील मस्त.